मिसेस शीतल खरात. मी मॅजेस्टिक टॉवर नाहूरला 2 फ्लॅट बुक केले होते 2009 ला. आमचं ड्रीम होम होतं की आमचं घर आम्हाला मिळावं आणि आम्ही 1,40,40,00,000 पर्यंत पैसे इन्व्हेस्ट केले होते की आम्हाला आपलं घर मिळेल. आणि आतापर्यंत लोन आम्ही कंटिन्युअसली आम्ही लोनचे पैसे भरतोयच आहे. आम्हाला माहिती की आम्हाला घर मिळणार नाहीये तरी आमचे EMI चालूच आहेत. आम्ही पैसे अजूनही भरतोयच आहे. आणि माझ्यासारखे असे 400 लोक आहेत होम बायर्स. आमच्या मॅजेस्टिकचे 400 आहेत आणि WT विस्परिंग टावर तिथे मुलुंडला आहे, त्यांचा पण 400 लोक आहेत. आणि आम्ही सगळे वाट बघतो की आमचं घर आम्हाला आमचं पोझेशन कधी मिळणार. आज 17 वर्ष झाले आणि अजून पत्ताच नाहीये की आम्हाला घर मिळणार आहे की नाही मिळणार आहे. आम्ही पैसे भरून झाले, पैसे भरतोय, रेंटने राहतोय, मुलं आमचे स्ट्रगल करतायत. आम्ही कसे दिवस काढतोय आम्हालाच माहितीये. आम्ही HDL साठी जॉब करतोय असं वाटतं. आमचे पैसा सगळा HDL साठी खर्च होतोय पण अजूनही आम्हाला आमचं घर मिळालं नाही, आमचा न्याय मिळाला नाही. आम्हाला वी वॉन्ट आवर पोझेशन ऑफ आवर होम. आणि आम्ही कोर्टात सुद्धा NCLT मध्ये सुद्धा गेलोय, दाद मागायला गेलो, पण 4 वर्ष झालं आज आम्ही NCLT मध्ये फेऱ्या मारतोय पण आम्हाला तारीख मिळते. कोणालाच नाही कळत आहे. COC एक रेझोल्युशन पास झालंय 2022 ला की ज्याच्यामुळे आम्हाला सुरक्षा आणि ख्याती आणि बिल्डर दुसरे होते ते घर देणार होते, ते पण तो वादवा आता हर्डल्स नवीन टाकतोय आणि ते पण स्टॉप करून टाकलंय. म्हणजे कोर्ट फक्त ते वादवाच ऐकते, आमचं ऐकतच नाहीये. त्यांना का ऐकते? दे आर द चीटर्स. वादवाज आर द चीटर्स बट स्टील कोर्ट इज लिस्निंग टू देम. कोर्ट इज गिव्हिंग सो मेनी डेट्स टू देम आणि आम्हाला तारीखच देत नाही. आमचे साहेब ओक सर जाऊन बोलले की तुम्ही आम्हाला तारीख लवकर डेट्स द्या, ऍटलीस्ट आमचं ऐकून घ्या. 4 वर्ष NCLT मध्ये आम्ही चाललोय पण अजून जबकि एका वर्षात एक सर्टन टाइम पिरियड आहे त्याच्यात त्यांनी NCLT चा निकाल लागला पाहिजे. पण आज 4000 डेज झालेत अँड स्टील द केस इज पेंडिंग इन NCLT. हे काय झालंय, काय चाललंय कोणालाच नाही माहिती आम्हाला.